आणि यानंतर पुढची बातमी आपण पाहूयात। एकीकडे बकरीदला सोसायटीमध्ये बकऱ्यांची कुर्बानी देऊ नये म्हणून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यासह इतर नेते जोरदार विरोध करत होते आणि यावरून अनेक सोसायट्यांमध्ये मोठे वादही झाले। घाटकोपरच्या सागर पार्कमध्ये किरीट सोमय्या यांनी जाऊन जोरदार विरोध केला। मात्र दुसरीकडे याच सोसायटीचे सेक्रेटरी भाजपचे ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री आहेत आणि धक्कादायक म्हणजे त्यांनीच यासाठी परवानगी मागितल्याची बाब समोर आली आहे। चंद्रकांत मालकर हे भाजपचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष असून ते सागर पार्क सोसायटीचे सेक्रेटरी आहेत आणि त्यांनीच कुर्बानीसाठी परवानगी मागितली होती आणि त्यामुळे आता त्यांना पक्षाकडून खुलासा मागण्यात आलेला आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांना पत्र लिहून रोष व्यक्त केलाय, तर भाजप ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक दळवी यांनी याबाबत खुलासा मागितलेला आहे। प्रशांत बढे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। प्रशांत, एकीकडे भाजपचे काही नेते कुर्बानी विरोधात आक्रमक झालेले होते, तर भाजपच्या काही नेत्यांनी याच कुर्बानीसाठी परवानगी मागितली होती। नेमकी काय भूमिका आहे? खरं तर आपण गेल्या 2-3 दिवसांमध्ये पाहिलं, मीरा रोड असेल किंवा घाटकोपर असेल, या ठिकाणी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी संघटना कुर्बानीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या होत्या। मात्र घाटकोपरमध्ये ज्या ठिकाणी सागर इमारत आहे त्या ठिकाणी या सागर प्लाझाचे जे सेक्रेटरी आहेत ते चंद्रकांत मालकर हे भारतीय जनता पार्टीचे ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री आहेत आणि ते ज्या ठिकाणी राहतात याच ठिकाणी किरीट सोमय्या यांनी जाऊन तिथे होणाऱ्या बकऱ्यांच्या कुर्बानीला जोरदार विरोध केलेला होता। मात्र ज्यावेळेस हे समोर आलेलं आहे की या कुर्बानीसाठीची परवानगी जी आहे, जी सोसायटीकडून मागण्यात आलेली होती, त्या सोसायटीच्या पत्रावर चंद्रकांत मालकर जे आहेत त्यांची सही आहे। ते त्या ठिकाणी सेक्रेटरी आहेत, त्यांच्या सहीने त्यांनी ती परवानगी मागितलेली होती आणि त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांनी या प्रकरणी चंद्रकांत मालकर यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांची नाराजी त्याच्यामधून व्यक्त केलेली आहे। तर ईशान्य मुंबई जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत दीपक दळवी, त्यांनी या सगळ्या प्रकरणी किरीट सोमय्या यांना चंद्रकांत मालकर यांना या सगळ्या प्रकरणी खुलासा जो आहे तो मागितलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पक्षामधून मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं देखील या पत्रातून व्यक्त होत आहे। त्यामुळे आता या संदर्भात चंद्रकांत मालकर काय खुलासा देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रशांत, अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद। एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये। या बातमीसह पाहत रहा एबीपी माझा।